मित्रांनो आपण निघालोय आता. हा बोल स्पॉटचं नाव सांग रे मला. तर मित्रांनो बघितलं आपण मागच्या एक नंबरच्या ब्लॉग मध्ये की आपण कुठे गेलो, काय गेलो, अचानक निघालो, काही कळालं नाही, काहीच नाही. त्यानंतर मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणचा व्ह्यू देत गेलो, कसं जायचं, कुठं जायचं, घाटामध्ये कुठं थांबायचं, समोर तिकीट कसं जायचं, शेटल बसकडे कसं जायचं, तिथून बसमध्ये बसल्यानंतर कसा कसा रूट आहे, काय काय आहे, त्यानंतर रस्ते वगैरे सांगितले तुम्हाला मी. सगळ्यांची धमाल मस्ती सांगितली, अक्षयनी काय केले, त्याच्यानंतर रस्ता कसा भारी होता, निसर्गरम्य वातावरण होतं हे सुद्धा दाखवलं. तिथून एंट्री गेट वगैरे पण बघितलं आपण. तसं तिकीट कुठनं काढायचे, कसं रस्त्याने जायचं, तर आपण बघितलं होतं की आपण शेवटी कुठं थांबलो होतो, पायऱ्यापर्यंत थांबलो होतो. तर चला आनंद घेऊया आता पुढच्या ब्लॉगचा. नवीन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा सज्जन पुरुष व्लॉगिंग चॅनलला. तुमचा सदैव सपोर्ट मला कायम पुढे नेत राहील. धन्यवाद मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता आपण पूर्ण तिकीट इथं काढलेले सगळ्यांचे. आता इथं पायी चाललोय. हा सगळा एरिया आहे, वरती खूप मोठे मोठे डोंगर आहेत. खूप छान वातावरण आहे, मी इमॅजिन सुद्धा करू नाही शकतोय. रॅम ढलान सीडिया पायऱ्या. ही आपली अजिंठा लेणी. आपण इथं आलेलो आहे सध्या. आता इथं आतमध्ये काही शूट करायला परवानगी नव्हती, त्यामुळे मग आपण मोबाईल यूज नाही करता आला आपल्याला. धबधबा एकच चालू आहे, मला वाटलं की अनेक धबधबे चालू असेल. छोटासा आहे, आपण तिथे जाऊ आता. इथे आपण बघू शकता गौतम बुद्ध यांची मूर्ती आपल्याला समोर दिसत आहे. तर तुम्ही बघू शकता किती बारीक आणि असं छानसं नक्षीकाम केलेलं आहे. खूप छान आणि सुंदर अशी कलाकृती इथं दिसते आपल्याला. कलाकृती आपल्याला अशी दिसत आहे. तुम्ही बघू शकता वरती सुद्धा भिंतींवर अशा परिस्थितीत हे चित्र बनवलेले की जेव्हा काही सुख सुविधा नव्हत्या, जेणेकरून लाईट नव्हता, थोडाही उजेड नव्हता, त्यावेळेस सुद्धा ह्या असल्या अंधारात असे चित्र बनवणे म्हणजे अप्रतिम. त्यानंतर बाहेर आल्याच्या नंतर गाईडकडून अशी माहिती मिळाली की अजिंठा लेणी ही 2200 वर्षापूर्वीची आहे. हे ऐकून तर मला पहिल्यांदा धक्काच बसला. आणि त्यानंतर आपण बघू शकता की आपल्याला कसलं सॉलिड वातावरण दिसतंय समोर. म्हणजे इथनं न निघण्याचा मोहच आवरत नाहीये बघा. जोराचा पाऊस सकाळपासून सुरू होता, त्यामुळे सगळे छत्रीच घेऊन होते आणि माझी छत्री थोडी हवेमुळे इकडे तिकडे होत होती. छत्री सांभाळू की मोबाईल सांभाळू हेच मला कळत नव्हते. लेणी नंबर 4 मध्ये गेल्यानंतरही आपल्याला खूप म्हणजे असं छान दिसतंय. त्यावेळेस इतक्या काळ्या दगडामध्ये हे कोरलेलं म्हणजे कोणीच गणित लावू शकत नाही. आणि बारीक असं नक्षीकाम कोरलेलं आहे. आतमध्ये कॅमेरा तर ते म्हणत होते नेऊ नका, पण मी विदाऊट फ्लॅश वापरायला सांगितलेलं आहे. काढतायत म्हटलं त्यानुसार वाव रे वा. व्हिडिओ काढायला परवानगी नाही आहे, तरी आपण बरजबरी व्हिडिओ. लाईट्स वगैरे लावलेली त्यांनी आणि एक अंधारामध्ये ते सॉलिड फ्लॅश लावू नका. प्रत्येक लेणीमध्ये आपण बघू शकतो गौतम बुद्धांची मूर्ती आहे आणि अशी मनमोहक मूर्ती आहे की जी सगळ्यांचं लक्ष. इकडे छोटे छोटे रूम बनवले आहेत. ते कशासाठी बनवले आहेत हे तर मी सांगू शकत नाही, प्रत्येक ठिकाणी आहे. तर भाऊजी ह्या रूम कशासाठी बनवले होते नेमक्या? अभिजित आपल्याला 2 शब्दात माहिती देईल. अक्षय. हां अच्छा. अजून पण जंगली प्राण्यापासून तुम्ही वाचवणार सर, पण मग याला दरवाजेच नाही आहे. हा ते पण आहे म्हणा. इथं फोटो वगैरे काढलाय.
थोडं काही माहिती वगैरे घेतली, पण त्यांनी पाहिजे तेवढी माहिती दिली नाही आपल्याला. आता विशाल भैया आपल्याला दुसरी माहिती देतोय, तर आपण त्याच्या पाठीमागे मागे जातोय. आता छत्र्या उलट्या होतात सगळ्यांच्या. विशालने सांगितल्याप्रमाणे हा व्ही पॉइंट आहे. इथनं आपल्याला पलीकडनं गेल्यानंतर आपण जर का वेळ मिळाला तर नक्कीच बघू. इथनं हा पूर्ण एरिया दिसतो. खूप जबरदस्त. काही ठिकाणी टावर सुद्धा लावलेले आहेत वरती. आणि पाऊस लगातार सुरू आहे. आम्ही आल्यापासून पाऊस सुरू आहे. बऱ्याचशा ठिकाणी धबधबा नसून सुद्धा वरून लेण्यामध्ये पाणी पडतंय, कारण की वर पूर्ण दगडच आहे. बघू शकता एकदम खूप छोटे छोटे बारीक आणि किती म्हणजे आता जे न घडणारे नक्षीकाम इथं त्यांनी केलेलं आहे. विशेष म्हणजे तर माहिती पाहिजे. नाही सर, आमच्याकडे माहितीच नाही आहे. आम्ही अर्धवट माहितीनुसार आलेलो आहे. तुम्ही पाणी बघू शकता, वरून डोंगरातून पाणी येतंय डायरेक्ट. आणि पाणी येऊ इथं अक्षरशः पाण्यामध्ये किती ताकद असते आपण बघूच, कारण की पाणी येऊ इथं खडक सुद्धा फोडलेला आहे पाण्याने. आता 6 नंबरची गुफा आहे, इथे बघू आपण समोर गेल्यानंतर काय दिसतं. सेम आहे सगळीकडे. प्रत्येक ठिकाणी अशा छोट्या छोट्या रूम बनवल्यात आहे. आपण त्याची माहिती घेऊन तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये नक्की कळवणार. नेमका अभिजित काय बघण्यासाठी चाललाय हे मला कळेना, म्हणून मी त्याच्या पाठीमागे चाललोय. ही पुरातन काळात माझी स्पेशल रूम होती. ही अभिजितची रूम होती असं सांगतोय तो. आणि त्याला पुनर्जन्म होता. आणि विशालचं पण पुनर्जन्म म्हणून तो म्हणतोय की इथं मी राहिलेलो आहे लहानपणी. बघा हा सभा मंडप मारलाय. ही 6 नंबरची गुफेमधली मूर्ती आहे. दरवाजावर त्या काळात सुद्धा इतकं काही सामग्री वगैरे मशिनरी वगैरे नसतानाही सुद्धा इतकी कलाकृती करणं म्हणजे काही तोंडाचा खेळ नाही आहे. जिथला आपण विचारू, तुझा जिना तू दुसरा का नाही केला, वन वे का बरं केला? नाही, ब्लॉगमध्ये ते 100% येणार. अभिजितच्या सांगण्यानुसार त्यांनी इंजिनियरला पेमेंट कमी दिल्यामुळे त्याने जिन्याचंही जरा पायऱ्या जास्त उंच आहे. त्यावेळेस मी 7 फुटाचा होतो ना. हो, त्या टायमात मी 7 फुटाचा होतो. म्हणजे 2 फ्लोर काय म्हणतात, डबल मजली. काकांनी सांगितल्याप्रमाणे गौतम बुद्धच्या मूर्त्या आपल्याला सगळीकडे दिसत आहे. एक आपण अशी कलाकारी बघू शकतो की जी आपल्याला कुठेच बघायला मिळत नाही. ते आपल्या इंजिनिअरची कार्यबुक. तिकडे जायचं आहे आपल्याला, आपण जिथं शूट करतोय आता, झूम इन करतोय. इकडनं नाही, आपल्या विषय पुलावरून जायचं आहे का?
विशाल आपल्याला पूर्ण माहिती देईल, कारण की त्याचं पूर्ण आयुष्य अजिंठा लेणीमध्ये गेलेलं आहे असं तो मला सांगितलं, पण आता हसतोय. मला त्याच्यावर खूप भरोसा येत नाही आता. बघू शकता आपण दगडावर एकदम बारीकरित्या नक्षीकाम. आणि हा रस्ता कुठे जातोय, इकडं जायला तशी अलाउड परवानगी नाही आहे. चला आपण आता खाली जाऊ आलेल्या रस्त्याने. सगळीकडे आपल्याला गौतम बुद्धांच्याच मूर्त्या दिसत आहेत. आणि खाली जाण्यासाठी तुम्ही बघताय खूप अवघड आहे. अक्षयचं म्हणणं आहे तू पडला तर चालतो, मोबाईलला काही झालं नाही पाहिजे. कारण की माणसाची झीज भरून नाही गेली, पण मोबाईलची झीज कधी न भरून निघण्यासारखी आहे. आपण आता इथून ना वरून आलोय. पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये. भाऊजीला वाटलं अजिंठा लेणी खूप सुंदर आहे, आणि भाऊजीच्या हिशोबानुसार तशी आहे पण सुंदर, पण परेशानी आमची खूप जास्त होती. पण भाऊजीमुळे आज माझा हा अजिंठाचा ब्लॉग निघतोय, त्यामुळे थँक्यू भाऊजी. भरपूर पाणी वाहत आहे, कारण की पाऊस सकाळपासून चालू आहे म्हणतात. आणि आपण आल्याच्या नंतर ह्या धबधब्याचं थोडं पाणी वाढलेलं सुद्धा आहे. ते मोठी लेणी, विशालचं म्हणणं त्या मोठ्या लेणीकडे चला, तिकडे आपल्याला मोठी मूर्ती बघायला भेटेल. आणि आपलं आता नेक्स्ट टार्गेट डायरेक्ट ती मोठी लेणी आहे, कारण की मग आता सगळ्याला आम्हाला तेच पाहायला भेटू राहिलं. आणि लेणी मन 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 तुझा एक ना एक शब्द ब्लॉगमध्ये येणार आहे, त्याच्यामुळे तू आता तोंड सांभाळून बोल, कारण की तू माझ्या हातात पूर्ण गुंतल्या आहे. मी गुंतल्या, तू बी गुंतला. विशाल म्हणतो पाणी प्या. बघितल्याप्रमाणे 6 नंबर 7 नंबर 8 नंबर असे किती गुफा आहे आपण इथं बघू आता समोर. प्रत्येक गुफेच्या वरती काही ना काहीतरी आहे कोरलेलं. आणि हे बघून तुम्हाला काहीतरी आठवत असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता. हा सिम्बॉल बघून तुम्हाला कुठे बघितल्यासारखं वाटतंय, हा सिम्बॉल बघून तुम्ही सांगा. आपला बांबू युनिव्हर्सिटीचा जो सिम्बॉल आहे हा सिम्बॉल आहे तो. एवढी साईट आहे का? आणि बांबू युनिव्हर्सिटीचा हे सिम्बॉल आहे वाटतं. आणि अक्षयने आपल्याला पूर्ण माहिती दिलेली आहे, तरी पण मला यायचं जीवावर आलेलं आहे. चला आता आपण पुढं बघू. इकडं तर खूप मोठा दरवाजा दिसतोय, आणि परत आता चालण्यासाठी पण चालतोय. इकडून खाली पायी जायचं म्हणतो, आणि कोणत्या पुलावर यायचं म्हणतो विशाल काहीच कळत नाहीये, कारण की तो अर्धवट माहिती देतो डायरेक्ट. अरे ह्या पुलावून गेल्याच्या नंतर आपण पलीकडे पुलानं बाहेर निघू शकतो, पण आपल्या गाड्या दुसरीकडे लावल्या असल्या, विशाल म्हणतो आपल्याला तिथं जाणं आहे. जाऊ द्या. अरे वा वा वा, आपल्याला दुसरा एक वॉटरफॉल दिसलाय. तर चला आता आपण बघूया 10 नंबरच्या गुफेची. इथं तुम्ही पॉज करून सगळी माहिती बघू शकता, काय काय दिली आहे काय काय नाही. तर सेमासी लेणी आपण लोणावळ्याला बघितली होती. लोणावळ्याचा ब्लॉग पण आपण लवकरच कंप्लीट करू. लोणावळ्याला ज्यावेळेस आपण एकवीर आईकडे जातो तिथे सेम गुफा आहे. याच्यावर पण आपण बघू शकता की छोटी छोटी कलाकृती, म्हणजे जे फोटो वगैरे कलर असतात तर ते म्हणजे खूप वर्षांचे आहे. इथनं आपण आलेलो आहे, ते लोक चालत येत आहे. मम्मी पप्पाचं पण खूप दिवसापासून चालू होतं अजिंठा लेणी बघायची, पण ते पुण्याला गेल्यामुळे माझा प्लॅन अचानक बनला. तर आपण बघू शकतो
एक दिवस आता हा ब्लॉग बघितल्यानंतर धबधबा बघायचा आहे, धबधबा. हा ब्लॉग बघितल्यानंतर घरचे बिलकुल 100% खूप खवळणार आहे की आम्हाला सोडून तू गेला. अक्षय वर काय पोराला आता मला वर जायचं जीवर आलं, त्यामुळे मी ना अभिजितने निर्णय घेतला की डायरेक्ट हा छोटा वॉटरफॉल पाहिजा. वाव. पाणी पिण्यासाठी ठिकठिकाणी व्यवस्था केलेली आहे प्रशासनाने. अक्षय गेलेला आहे वरती. काय अक्षय बघण्यासारखा? 2 गुफा आहे आणि अक्षयने बघितले म्हणजे आपण बघितले. आपल्याला तसंही जाण्यात जीवर आलंय, त्यामुळे आता अक्षय मस्त चालत येतोय. बरं, अक्षयने दिलेली माहिती आपल्यासाठी खूप मस्त ठरते. हा इतका छोटा दरवाजा तुम्हाला माझ्याकडे बघून वाटतं का बरं मी या दरवाजातून जाईल म्हणून? पॉसिबल तर नाही. इथं फक्त प्रभात, आमचे मित्र प्रभात भैया दर्याकच जाईल. वा. हे अभिजित आपल्याला अभिजितने आपल्याला माहिती सांगितली. चला हो सर. काय भाऊजी, आपण भाऊजीला एक्सपिरियन्स विचारू. भाऊजी कसा राहिला एक्सपिरियन्स? भारी, छान, सुंदर. भाऊजीने आपल्याला तर आपण इथं बघू शकता मित्रांनो, आपल्याला वॉटरफॉल दिसत आहेत. आपण ते व्हिडिओ कट करून टाकू. हा नाही रे, मस्त वॉटरफॉल आहे तिथे. विशाल, अक्षय आणि अभिजित आणि मी पण बसलोय इथं एखाद्याची वाट बघत. इथं पण एक हत्ती आहे आणि इकडून पण एक हत्ती आहे. हा गेट कशासाठी वापरतोय तो नाही माहिती मला. वर पण दुसरं एक काहीतरी गुफा आहे. कोणाची वाट बघतोय आम्ही, कोणीतरी येईल आमचं म्हणून. पण जाऊ दे, मी यांचा फोटो काढून घेतो पहिला. भाऊजी, अभिजित आणि विशाल हे कुठे गेले काही दिसेना. नको, चला आपण आता परतीच्या प्रवासाला लागलोय, कारण की 6 वाजेला लेणी क्लोज होणार आहे म्हणे. सायरन वाजला होता इथे कोणता तरी छोटासा. ते म्हणे चला आवरता घ्या. चला मग आता आपण छत्री घेणं कंपल्सरी होती, कारण की पाऊस खूप होता. मी मोबाईलसाठी पाऊससुद्धा घेतले होते, पण पाऊसमधून जो काही आपली व्हिडिओची क्लॅरिटी आहे ती येत नव्हती. त्यामुळे मला पाऊस घेणं कंपल्सरी लागलं होतं. त्यामुळे अक्षय म्हणाला छत्री पण भेटतात म्हणे इथे रेंटने. मग आम्ही छत्री वगैरे घेतली. आता चला तर आपण आता परतीच्या प्रवासाला निघलो. विशाल, अभिजित आणि भाऊजी समोर गेलेले आहेत आणि मी आणि अक्षय रस्ता चुकलो होतो, तर मग आम्हाला थोडा उशीर झाला. तर आपण आता अशा एका सुंदर पुलावरून जातोय की तिथून खाली पाणी खळखळ खळखळ वाहत आहे आणि वरून पुलावरून जाणे म्हणजे एक तुम्ही पाहत राहा. होता मी काहीच नाही सांगू शकत. आपण बघू शकतो हा लोखंडी पूल आहे, पण त्याच्यावरती खाली जे फाळ्याच टाकलेले आहे आणि त्याच्या खाली लोखंडाच्या प्लेट वगैरे आहे. म्हणजे मला जी भीती वाटत होती ती काहीच नाही आहे. पुलावरून व्ह्यू बघू शकता आपण. पाणी जाण्यासाठी खाली जागा नाही आहे. वा वा वा. आता बघा तुम्ही, आपण सुरुवातीपासून बघू. ही आहे पूर्ण आपली अजिंठा लेणी.
नाही ना. दगडापासून कोरीव काम करून बनवलेल्या मूर्त्या इथं सगळेजण 50, 100, 200 रुपयाला विकत असतात. इथं आपण बाजूला बघू शकतो काही सूचना फलक लावलेले आहेत. भाऊजी, विशाल, अक्षय आणि अभिजित इथं काकडी खात आहेत. पायनॅपल पण आहे आणि इथं आपण बघू शकतो पूर्ण आपल्याला इथे आपण बघू शकता पूर्ण माहिती दिलेली आहे आपल्याला. रिमझिम पडणारा पाऊस बघून भाऊजी म्हणले माझा स्लो मोशनमध्ये व्हिडिओ घे. व्हिडिओ पण मस्त आला. भाऊजी म्हटले मला जुन्या गाण्यामध्ये तू बनवून पाठव. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के दिल प्यार जीना इसी का नाम है. जी जास्त माहिती नसल्याने मी तुम्हाला जास्त माहिती देऊ शकलो नाही. त्याबद्दल मी थोडा खेद व्यक्त करतो, कारण की मीच पहिल्यांदा आल्यामुळे मलाही जास्त माहिती नव्हती इथली. नेक्स्ट टाइम आपण कुठेही गेल्याच्या नंतर मी तुम्हाला त्या आपण जिथे जिथे फिरायला जाऊ तिथली तुम्हाला सगळी माहिती देईल. परतीचा प्रवास आम्ही धरलेला आहे. सगळ्यांचे पाय खूप दुखत आहे, सगळ्यात जास्त माझे. व्ह्यू वगैरे बघितलंय. जेवढी माहिती माझ्या ह्याच्याने पॉसिबल झाली मी तेवढी दिली, पण खास करून मलाही जास्त माहिती नव्हती इथली. आता याच्यानंतर आपण जिथे जास्त स्पॉटला जातो तिथली पहिले माहिती घेऊन मी तुम्हाला याच्यानंतर पूर्ण माहिती देईल. तर चला आपण निघूया आता आपल्या कार पार्किंगकडे. पुन्हा एकदा अक्षय तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतोय. चालू रोज येतच जाऊ द्यात काढला. त्या पुलावरून आता तो पण तिथे एक पूल होता ज्याच्यावरून आपण आता आलो, आणि सेम पूल इथं आहे ज्याच्यावर आपण जातोय. आणि इकडे आपण बघू शकता, इकडे पण ठिकठिकाणी म्हणजे चांगल्या प्रकारचा काळा खडक आहे. इकडे काही लिहायला दिसत नाही आहे. आपला ब्लॉगमध्ये आपण नवीन आहे त्याच्यामुळे काय थोड्याफार चुका होत राहणार, ते तुम्ही थोडं सांभाळून घ्या. चला तर आपण आपली लेणी बघून झालेली. आपण चाललेलो आहे बाहेर जाण्याचा एक्झिट तुम्हाला दाखवतो मी आता. एकदम छान अशा प्रकारचा यांनी लुक दिलेला आहे. फूट हिल रेस्टॉरंट पण आहे इथं. MTDC जे काही आपण कोकणामध्ये गेल्यानंतर आपण जिथे थांबलो होतो, म्हणजे एका महाराष्ट्राचं असोसिएशनचं आहे बहुतेक आहे, मला जास्त माहिती नाही. भारतीय पुरातत्व विभाग आहे हे का? भारतीय पुरातत्व विभाग आहे. भारतीय पुरातत्व विभाग असे भाऊजींनी माहिती दिली. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये येतात म्हणे. आपण परत आता आलो तसं बसमध्ये निघालो आहे. ही गाडी भरलेली आहे त्यामुळे आपल्याला आता दुसरी ही पाठीमागची गाडी येईपर्यंत 2 मिनिटाचा वेळ थांबावं लागेल. पहिल्या बसमध्ये जागा नसल्यामुळे आपण आता दुसरी बस बोलवली आहे. परत आपण आपल्याला पुढच्या सीटावरती जागा घेतोय अक्षय आणि मी, कारण की मी तुम्हाला जाता वेळेस परत एकदा व्ह्यू दाखवून देईल. या माणसाने माझी जागा इथे घेऊन टाकलेली आहे, त्यामुळे जाताना असं ठरवलं होतं की ब्लॉग काढण्यासाठी मी तुम्हाला पूर्ण माहिती देईल, पण याच्यामुळं मी तुम्हाला अर्धवटच माहिती देईल. याच्यावर मी जिम्मेदार नाही आता, कारण मला बसायला जागा नाही आहे. आता सांगितल्याप्रमाणे मी इथं बसून घेतोय, कारण की मला ब्लॉगची जागा दाखवायची तुम्हाला. बसमध्ये समोर बघून आपण निघालोय. वायफाय क्लिअर अर्धवट असल्याने थोडं व्हिडिओमध्ये आपल्याला खराब दिसेल.
सेम पोझिशन पहिल्यासारखी बसलेली, पण इकडे आम्हाला जागा आहे थोडी. तुम्हाला समोर एक पूल दाखवतो, वन वे पूल आहे, पण बघा कसा बनवलेला आहे. तर आशा करतो आपल्याला हा व्लॉग नवीन आवडला असेल. याच्यानंतर आपण प्रत्येक व्लॉगमध्ये नवीन नवीन थोडं अपग्रेड करत जाऊ, म्हणजे जेणेकरून माझी सुधारणा होईल थोडी व्लॉग बनवण्यासाठी. किंवा आपण जे काही समोर कॅमेरा वगैरे घेणार आहोत, माईक वगैरे घेणार आहोत, त्यानंतर तुम्हाला एक क्लॅरिटी वगैरे येणार चांगल्या प्रकारची. आणि एक व्हिडिओ पण मी तुम्हाला प्रॉपरली शूट करून टाकणार आहेत, म्हणजे जेणेकरून तुम्ही अजून जास्त आनंद घेऊ शकाल. समोर येताना बघतोय आपण वन वे पूल आहे आणि एक जाणारा आणि एक येणारा. तर म्हणजे बस एकदम फिट टू फिट, कट टू कट बसते बरोबर त्यामध्ये. इथल्या ड्रायव्हरांची कमाल आहे, कारण की त्यांना दररोजची सवय आहे. बिलकुल एकदम कट टू कट बस बसते बरोबर त्यामध्ये. थोडीही जागा पायपे जाणाऱ्यांना सुद्धा राहत नाही. डेस्टिनेशनवर आपण पोहोचलोय. पाऊस पण थांबलेला आहे आणि तुम्ही बघू शकता शटल बसवर आपण एक्झिट झालोय. शॉपिंग प्लाझा या साईडला आहे, अजिंठा जंक्शन पर्यटन निवास पण या साईडला आहे, म्हणजे जे गेस्ट हाऊस आणि अजिंठा व्हिजिटर सेंटर पण इकडेच आहे. येता वेळेस आपण इकडनं आलो होतो, पण आता एक्झिट आपल्याला जवळूनच आहे. चला आपण आता जिथून आलो होतो तिकडनंच एक्झिट करतो. पण बघू शकता शिवाजी महाराजांच्या मूर्त्या वगैरे इथे ठेवल्या आहेत, गौतम बुद्धांच्या, राधाकृष्ण. आता ज्या आपण मूर्त्या बघितल्या तर ह्या म्हणजे आवाढव्य रेट सांगतात. तर बार्गेनिंग केली तर तुम्हाला 100% तुमच्या हिशोबाने वस्तू मिळून जाईल. चला तर आपण चाललो आता गाडीकडे डायरेक्ट. माकड बघा या अक्षयला, पण काडी हातात असल्याने काहीच नाही येत आहे. कोणी हे सगळे कोणी चिप्स आणलं, कोणी शेंगदाणे आणले तर लुटून खातात. चिप्स कुरकुरे घेतले आणि हातात काडी आहे, कारण की माकड पाठीमागे लागत आहे. तो म्हणे काडी घेऊन जा गाडीपर्यंत आणि गाडीजवळ काडी सोडून द्या. तर आपण निघलो आता घरी. आता तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये कसा वाटला तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. सज्जन ब्लॉगिंग चॅनल, सज्जन पुरुष ब्लॉग असं नाव आहे आपल्या चॅनलचे. सगळं अजिंठा लेणीचं आपण म्हणजे एकदम मनासारखी बघितलेली आहे. आणि आता आपण घरी निघालो आहे. अचानक झालेल्या प्लॅनमुळे काहीच समजू शकले नाही मला सुद्धा. पुढचं डेस्टिनेशन पण तुम्हाला उद्या कळवण्यात येईल, आपण नेक्स्ट कुठं जाणार आहोत. तर मला वाटतंय तुम्ही खूप आनंदी असाल माझा ब्लॉग बघून. सोयीस्कर अशी माहिती दिली नाही आहे, पण जेवढी दिली तेवढी माझ्याच्याने पॉसिबल झाली. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सज्जन पुरुष ब्लॉगिंगला सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.